मंत्री गिरीश महाजन यांनी बाटल्या फोडणाऱ्या माथेफिरू तरुणाला रस्त्यावरील काचा साफ करण्यास भाग पाडले. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पळसखेडा येथे एका मद्यपी तरुणाने गावातील रस्त्यावर काचेच्या बाटल्या फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. बाटल्या फोडल्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी काचा पसरल्या होत्या. यामुळे वाहनधारक तसेच ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान मंत्री गिरीश महाजन हे एका कार्यक्रमासाठी गावात आले असता ग्रामस्थांनी काचांमुळे त्यांचा ताफा थांबवून हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. हा प्रकार लक्षात येताच मंत्री गिरीश महाजन यांनी बाटल्या फोडणाऱ्या माथेफिरू तरुणाला रस्त्यावरील काचा स्वतः साफ करण्यास भाग पाडले. झाडू मारून संपूर्ण रस्ता स्वच्छ करण्याची अद्दल त्याला घडवली. त्यानंतर सर्व काचा स्वच्छ केल्यानंतर संबंधित तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दारूच्या नशेसंबंधित तरुणाने कोल्ड्रिंकच्या सुमारे 20 ते 25 बाटल्या रस्त्यावर फोडल्या होत्या, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. व्यक्ती होतात आणि गावात काचाच्या बाटल्या फोडल्या, त्यानंतर त्याला आपण एक गांधीगिरीच्या पद्धतीची शिक्षा देखील दिली, झाडू मारायला होते. खरं म्हणजे मला काय बोलावं की समजा इतकं 42 टेम्परेचर या ठिकाणी आहे आणि या बाजार दारू फुल पिऊन त्या ठिकाणी एवढ्या हायवेवर इथं रस्त्यावर त्या थम्सअपच्या कोकोकोलाच्या बाटल्या फोडतोय आणि सर्वदूर त्यांनी काचच का ठेवले. जवळ 25 बाटल्या त्यांनी रस्त्यावर फेकलेल्या आहेत आणि सगळे काच करून टाकलेले आहेत. येणाऱ्या गाड्यांना तो काच लागत आहेत. आता इथे गाव आहे, त्या गावामध्ये सगळे रस्त्याने बाया जातील, महिला मुलं मुली खेळतील, सगळे काचच का झाले. आपण बघितलं किती काच झालेले आहेत आणि कोणीच बोलत नाही. सगळं गाव गंमत बघते त्याची. म्हणून मी इकडनं लग्नावून येत होतो म्हणून मग मी ते बघितलं आणि त्यानंतर मग माझ्यासोबत पोलीस होते, त्यांना आपण ताब्यात घेतलं आणि त्याला झाडू देऊन सगळा रस्ता साफ करायला लावला. अर्धा रस्ता लागला त्याला, पण सगळं समोर साफ करायला लावला. पण तो इतकी दारू प्यालेला आहे, त्याला काय बोलत तेही समजत नाही. पण इथे त्याने पूर्ण रस्ताच बंद केला सगळं जवळपास. त्यांनी सगळ्या बाटल्या टाकून रस्त्यावर फोडून. तुम्ही स्वतः त्याला झाडू मारायला लावलेले आणि सगळं साफ करायला लावलं. मग आता काय करतो, तेवढ्यासाठी मला उभं राहावं लागलं इथे 20-25 मिनिट. त्याकडे तसं साफ करून घेतलं आहे, पण अतिशय चुकीचं गंभीर आहे ना. एवढ्या उन्हामध्ये होता खुशाल इथे सगळ्या बाटल्या फोडतोय, लोक येतात, इतकं ट्रॅफिक चाललेलं आहे आणि गाड्या थांबून गेलेल्या आहे. भाऊ, आपल्या भाषणामध्ये तरुणाई तुम्ही सांगत असतात की व्यसनाकडे वळू नका, मात्र या ठिकाणी अजबच प्रकार पाहायला मिळाला आहे. काय कोणाकोणाला थांबवणार, आपण सांगणं आपलं काम आहे. आता याचं रोजचंच नाटक आहे म्हणे, असं आहे रोजच काही ना काही नाटक करतो म्हणे. अधूनमधून बाटल्या फोडतो रस्त्यावर. आज तो नेमका माझ्या समोरच दिसला. बघू आता, त्याला मी पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे. त्याच्याकडून सगळा रस्ता साफ करून घेतला, पण दुसरं कोण काढायचं, कोणी साफ केला जसा रस्ता. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, जळगाव.